हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे दान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, 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 सर्व जोडी हे जे माझी, हे जे माझी सर्व जोडी, हे जे, हे जे, हे जे, हे जे माझे, हे जे माझे, सर्व जोडी
सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी हेची माझी हेची माझी सर्व जोडी हेची माझी पणधर मगर रे बरी तरी पद म पद म पद मगर अरे मुर्जा अरे मुर्जाची माझी सरे म पने द पद मगर गरे सा रे मुर्जा हेची माझी माझी
रे सा सा नि सा रे म प नि सा रे ग प ग रे प प म प सा सा प प म प सा सा प प म प सा सा प नि सा रे नि द प द म प प ग म ग रे सा सा नि सा रे म प नि सा रे नि द प म ग रे प प म प सा सा प प म प सा सा प प म प सा सा प नि सा रे नि द प द म प प ग म ग रे सा सा रे म प नि सा रे नि द प म ग रे सा प प म प सा सा प प म प सा सा प प म प सा सा हे जे माझी सर्व जोडी न न न सा 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 न न न न न सा 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 न न न न सा 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 न न सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी गुणगायीन आवडी 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 गुणगायीन हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी
न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगरणिहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे आमच्या कुमाराने कथेला विचारू ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वंशी विभूषित करान्नमणीरदाबाद पितांबरादरुणबिंब फलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णत्वदीय पदपंकज पंजरान्ते अद्यैव मे विसतु मानसराज हंसः प्राण प्रयाण समय कफवात पीते कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया विठाल विठाल टाळी 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 वाजवत जा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे अखिल विश्वामध्ये परमार्थी हृदयामध्ये व्याप्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आहे आदी करून सकल संत महंतांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरिता गायलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग चिंतनासाठी गायला विठाल अभंग अत्यंत सुंदर आहे जवळजवळ वारकरी संप्रदायामधलं आपलं जीवन असल्या कारणानं हा अभंग अपरिचित आहे असं मला तरी वाटत नाही या ठिकाणी कोणी आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये या अभंगाला अपरिचित असेल असं एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही आणि त्यातल्या त्यात ज्ञानभूमी म्हणून श्री क्षेत्र आसेगाव ही जर आपल्या गावाची ओळख असेल तर हा अभंग परिचयाचा नाही आपल्या जिभेवरती असणार आहे विठाला विठाला श्री संत जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे
एक गोड आणि हट्टात्मक मागणी या ठिकाणी करताना दिसत आहेत. विठाला विठाला सज्जन हो, सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक आहे. या ठिकाणी ही सेवा किमीनिमित्त आपण सर्वांनाच ज्ञात आहे. सालाबाद प्रमाणे सुरू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय आनंद होतोय ते 3 शब्द उच्चारत असताना जे मी आता घेणार आहे. कारण प्रत्येक सप्ताहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, श्रीरामचंद्र प्रभूंच्या कथेचं रसपान आपण करतोय. हे शब्द वारंवार उच्चारावे लागतात. परंतु आज थोडस अपूर्व वाटतंय की या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय की ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आणि प्रवचन या ठिकाणी आहे. अर्थात जी परंपरा वारकरी संप्रदायाचा जो दंडक पूर्वीपासून ज्यांनी चालवला होता, खऱ्या अर्थाने आज आपल्या गावात श्री क्षेत्र आसेगाव या नगरीमध्ये हे संपन्न होताना दिसते. म्हणून थोडंसं अपूर्व वाटतंय. आदरणीय तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री हवप किसन महाराज ठाकूरबा आसेगावकर यांच्या पादस्पर्शाने पुणे झालेली आपली ही नगरी आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचे श्रोतृवर्ग आपण या ठिकाणी आहात. आणि खऱ्या अर्थाने या व्यासमंचावरती उभं राहण्याचं सौभाग्य या ठिकाणी मला प्राप्त झालं. यासाठी म्हणतोय की याच पवित्र पांडुरंगरायांच्या या पवित्र दरबारामध्ये अनेक विद्वान श्रोते की ज्यांना तुम्ही वारंवार ऐकलेत, त्यामध्ये ज्यांचं नाव माझ्या समोर आलं असे आदरणीय पूज्य वारकरी संप्रदायामध्ये आज ज्यांची गरज आहे, वारकरी संप्रदायाचा प्राण म्हटलं तरी हरकत नाही, असे पूज्य आदरणीय रामभाऊ बाबा राऊत यांनाही आपण श्रवण केलं. वारकरी संप्रदायामधून विद्यार्थी वर्ग जिथून ज्या संस्थेतून बाहेर पडतोय असे आदरणीय जोग महाराजांची संस्था, त्यांचे प्रशिक्षक असणारे आदरणीय सांदीपन दादा हसेगावकर यांनाही आपण ऐकलं. याही पेक्षा अनेक विद्वत वर्णीय लोकांना आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. आणि आज ह्या पामराला ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली, हे माझ्या जीवनातील सौभाग्य आहे. विठाला कीर्तनासाठी उपस्थित असणारे आदरणीय तुम्ही सर्व श्रोतृगण आहात. तुमच्याही चरणाला स्पर्श करतो. ज्यांनी सुंदर अशा प्रकारची चाल सुरुवातला या ठिकाणी गायली व दिली असे आदरणीय उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे. बाल्यावस्थेमध्ये माऊली ज्ञानोबा सोहळ्यामध्ये चालत असताना आदरणीय गुरुजी आणि भाईजींचं भजन कायम कानावरती पडायचं, सुवर्णकार दिंडीमध्ये चालत होतो. आणि आज त्यांचाही श्रवणाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. त्यासोबतच आमचे आदरणीय दादा रामकिसन दादा ही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आदरणीय दत्ता दादा, सर्वच अत्यंत गुणीजन मंडळी. आणि थोडंसं उभ्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला हिलवून टाकणारी एक घटना, परवाचा रात्री की जो काळ रात्र असं म्हणायला हरकत नाहीये, की जो महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक वारकरी जीवन म्हणून जर आपण जगत असाल, कदाचित एखाद्या वेळेला एखादा दुश्मनही गेला तरी सुद्धा अंतःकरणाला अत्यंत वाईट वाटतंय महाराज. आणि त्यातल्या त्यात परमार्थावरती नितांत प्रेम असणारे, संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे गोड स्वभावाचे 2 बंधू वारकरी संप्रदायाने परवाला गमावले आहेत. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे असं म्हणावं लागेल. कालाची झडप ज्या वेळेला पडते ना, त्यावेळेला असं म्हणावं लागेल की योग्य काळ आणि योग्य वेळ त्या व्यक्तीला असं वाटतं खेचून आणतो की काय त्या ठिकाणी, असंच म्हणावं लागेल. आता फार जड अंतःकरणाने तुम्हाला सांगतोय, अत्यंत दुर्दैवी घटना वारकरी संप्रदायाने परवाच्या रात्री पाहिली. कोणीतरी वृंदावनवरनं येतंय बघा, भक्ती क्षेत्रामधून परमार्थिक जीवन असताना श्रीधाम वृंदावन या ठिकाणून कोणीतरी परत येतंय. रात्रीची कीर्तन सेवा करून दोन्हीही आदरणीय माऊली आणि आदरणीय दत्ता दादा हे दोघंही जात आहेत त्यांना घेण्याकरता. आणि त्यांच्यावरती काळाचा घाला पडतोय. काय म्हणावं याला, भोगतोनो घडे संचिता वाचुनी. आपण वारकरी संप्रदायातले आहात म्हणून हीच संगती आपण या ठिकाणी लावू शकतो. परंतु विनंती करूया आपण त्या पांडुरंग परमात्म्याला, का रे बाबा असं का? ज्या परिवाराचा उघड्यावरती संसार या ठिकाणी पडताना बघतोय, त्यातलं एक परिवार आमचे माऊली तर अत्यंत गरीब परिस्थितीतून वारकरी संप्रदायातलं त्यांचं जीवन घडत होतं. उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख निर्माण होते की न होते, अवघ्या महाराष्ट्रातील कीर्तनकारांच्या कंठामध्ये ते बसतायत न बसतायत, तोच काळाने त्यांच्यावरती झडप घालावी. आणि अंत तरी किती बघावा हो. गेले 2 महिन्याच्या पूर्वी वडिलांना जावं, आईचं छायाचित्र त्यांच्यावरती, एक धर्मपत्नी, एक छोटंसं बालक ज्या ठिकाणी आहे, कोणाकडे बघावं त्यांनी. अवघा संसार ज्यांचा उघड्यावरती पडताना या ठिकाणी पाहतोय, काय म्हणावं त्या चिमुकलीने दादा.
खऱ्या अर्थाने तुमच्या समोर नाही म्हणावंसं वाटणार मला ते, पण तरी सुद्धा स्पर्श करून जातो की काय वाटलं असेल त्या लेकरांना, काय म्हटले असतील ते. सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 काय दुर्दैव आहे सच्चन. एक चिमुकली मुलगी कुठेतरी बापाची वाट बघत असेल. दादा, मुलीचं आणि बापाचं काय नातं असतं हे नाही कळणार आपल्याला. ज्या मुलीच्या आयुष्यातून बाप जातोय ना, त्यावेळेला त्या वेदना त्या मुलीला आणि त्या धर्मपत्नीला विचारा काय असतात सच्चन. अत्यंत दुर्दैवी आणि हृदयाला पाझर फोडणारी घटना या ठिकाणी बघतोय. फार दुःख होतंय सच्चनो, पण नको रे पांडुरंगा नको. विनंती असेल माझी, असे लेकरं आमच्यातून हिरावून घेऊ नको. विठाल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी समर्पण करूया सच्चन हो. आणि चिंतनासाठी निवडलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करूया. विठाल अभंग अत्यंत गोड आहे सज्जनो. मागणी सुद्धा आपल्याला तीच मागायची भगवान परमात्म्याला आज. ऐका, वारकरी संप्रदाय ही फार मोठी विराट परंपरा आहे. असे गाव आपण ज्ञान क्षेत्रामध्ये व अनेक विद्वानांना आपण श्रवण केलंय. म्हणून आपल्याला सांगेल मी, ज्यांच्या करवी ही सेवा मला या ठिकाणी प्राप्त होते. खऱ्या अर्थाने गुरुजी आमची आणि त्यांची कधी ओळख नाही, कधी भेट नाही, कधी फोन नाही. पण युट्यूबला अचानकपणे माझा चेहरा त्यांच्या समोर यावा, त्यांनी त्याला क्लिक करावं आणि काय त्यांच्या अंतकरणाला भावलं असेल असे आदरणीय तुमच्या गावातील भूमिपुत्र, परमार्थावरती ज्यांची नितांत श्रद्धा आहे. आलो तेव्हापासून फक्त परमार्थाच्याच गप्पा जे बोलत आहेत, ज्ञानेश्वरी विषयीच बोलत आहे, गावाविषयी जे बोलत आहे, अर्थात संप्रदायाबद्दल काय भावलं, काय त्यांच्या अंतकरणाला स्पर्श करून गेलं माहिती नाही. आणि 1 वर्षापूर्वी आपल्या सप्ताहाचं नियोजन झालं होतं, परंतु त्यांनी सांगितलं होतं महाराज नक्कीच पुढच्या वर्षी, आणि 5 ते 7 महिने झाले असतील ही तारीख त्यांनी मला या ठिकाणी दिली. असे आदरणीय नागुराम महाराज यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा हा योग या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे. वारकरी संप्रदाय हा खूप विराट आहे सज्जन हो. आणि वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे जो वर्ग आज बघायला मिळतो हा तुरळक आहे. आणि त्यात तुमचं गाव, त्यांनी सांगितलं की इथं फक्त आणि फक्त विद्वान श्रवण अर्थात जे मंडळी आहे ते चिंतन श्रवण करणारी आहे. हे सुद्धा खूप मोठं आश्चर्य आहे महाराज. वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे जी आपल्याला लाभली आहे, वारकरी संप्रदायामध्ये आपलं जीवन आहे. कधीतरी लक्षात घेतलंय का की वारकरी संप्रदाय आहे काय? तुम्ही नक्कीच घेतलं असेल, कारण तुम्ही विद्वानांना ऐकणारे आहात. पण तरी सुद्धा मी सांगेल, माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये मी मांडत असतो, ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपलं जीवन आहे, ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपला प्रवेश आहे, काय आहे तो वारकरी संप्रदाय. पूज्य गुरुवर्य ज्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचं सौभाग्य मला ज्या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी लाभलंय, असे आदरणीय पूज्य वक्ते बाबा तुमच्या आणि आमच्यामध्ये वारकरी संप्रदायाची व्याख्या देऊन जात आहेत. दादा, काय आहे वारकरी संप्रदाय? जो अनादी आहे, वेद बोधित आहे, सफल आहे आणि थोर पुरुषांनी स्वीकृत आहे. या 4 अवच्छेदकांनी जो गोवल्या जातो ना, त्याला वारकरी संप्रदाय म्हणा सज्जनो. अनादी वारकरी संप्रदायाची सुरुवात सांगणारा आजपर्यंत वक्ते बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर कोणी पैदा झाला नाही सज्जनो. ही बाबांची भाषा आहे हा. आणि बाबांची भाषा त्यांच्या शब्दात सांगावी लागेल तेव्हा कळणार आहे आपल्याला. कारण बाबांची वाणी होती. बाबांनी जर कीर्तनात शिव्या नाही दिल्या तर बाबांचं कीर्तन रटाळ वाटायचं. हा, महात्म्यांच्या बाबांच्या मुखात येणारा शब्द हा जर आमच्यासाठी शिवी रूपाने येत असेल आणि तो जर आमच्या अंतकरणाला स्पर्श करत असेल, एक अल्लाहात जर निर्माण होत असेल, तर ती वाणी किती मधुर आणि किती साधनेची असेल याचा विचार करा. विठाला विठाला. लोक कोणाच्याही शिव्या ऐकत नाही सज्जनो. आज एक शिवराज महाराज म्हणून तुमच्या समोर आहे. या शिव्याने जरी तुम्हाला शिव्या दिल्या तरी तुम्ही माझं ऐकणार नाही. कीर्तन झाल्यावर माझी भेट घेणार व इथंही मला बोलू शकता तुम्ही, परंतु ती साधक वाणी होती.
साधना ज्यांच्या जीवनामध्ये होती ते बाबा म्हणायचे वारकरी संप्रदायाची सुरुवात सांगणारा जगाच्या पाठीवर कोणी पैदा झाला नाही त्याला अनादी म्हणतायत. अनादी शब्दाचा अर्थ काय होतो नाही सांगतायत वारकरी. अहो तुम्ही म्हणाल आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहणी प्रती. हो ठीक आहे, पण यापूर्वी काय यालाच अनादी म्हणतात, ज्याची सुरुवातही आम्हाला मांडता येत नाही. अनादी वेदबोधित. वेदाने ज्या वारकरी संप्रदायाला संमती दिली, अरे तो माझा संप्रदाय अनादी वेदबोधित सफल आहे. ज्यांचा ज्यांचा प्रवेश वारकरी संप्रदायामध्ये असेल त्यांचं जीवन धन्य वा कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही सज्जनो. अनादी वेदबोधित सफल आणि थोर पुरुष आणि स्वीकृत जगद्गुरु वल्लभाचार्य, जगद्गुरु शंकराचार्य आदी करून जेवढे विद्वत रत्न या भूतलावरती झाले असतील या सर्वांनीच वारकरी संप्रदायाला स्वीकृती दिली. तो माझा वारकरी संप्रदाय. अजून सांगू तुम्हाला, ज्या वारकरी संप्रदायामध्ये विश्व माऊली ज्ञानोबा आहेत, ज्या वारकरी संप्रदायामध्ये श्रीसंत जगद्गुरु तुकाराम महाराज आहे, अरे ज्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरीधीश भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामदेव महाराज आहेत, याही पुढे सांगेल ज्या वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जाती एकत्र आणतायत तो माझा वारकरी संप्रदाय. सज्जन ही अपूर्वता या संप्रदायाचे 18 पगड जाती या ठिकाणी एकत्र आणतायत. कुठल्याही जीवाचा विरोध नाही, कुठल्याही जाती धर्माचा. यारे यारे लहान तोर जाती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कमलाची. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. कुणाला बोलवलं सज्जन? लहान म्हणण्यामध्ये कोण आहे? घरातले मुलं जे कीर्तनासाठी येतात व त्यांना आवाहन केलं असेल का? आज सौभाग्य आहे माझं की अनेक विद्वान या ठिकाणी बसले असतील. मला कदाचित माझं ते अज्ञान असेल व त्यांचा मला परिचय नसेल, परंतु आज कीर्तनासाठी उपस्थित पूज्य आदरणीय बाबा सोपान काका दुधगावकर या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांच्या वाणीतून आपण ज्ञानेश्वरी श्रवण करत आहात. विठाला विठाला. लहान म्हणण्यामध्ये कोण आहे सज्जनो? घरातले मुलं वा छोटे मुलं. लहान कोणाला आवाहन केलंय? यारे यारे लहान. लहान म्हणण्यामध्ये अगदी तळागाळातले, लहान आणि थोर या शब्दाला स्पर्श करतोय. लहान म्हणण्यामध्ये अगदी तळागाळातला कोणी या कुठल्या जाती धर्माचा असू द्या, एखाद्या वेळेला तो मुसलमान जरी असेल तरी सुद्धा संप्रदाय स्वीकारतोय महाराज. 18 पगड जाती खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे. ओ खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे. दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. हरी नाम गर्जता नाही भय चिंता, हरी नाम गर्जता नाही भय चिंता. दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे हरी नाम गर्जत नाही भय चिंता, हरी नाम गर्जता नाही भय चिंता. नाही भय खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा.
सांगते कोण? दवंडी पिटवी व्हावे चोखा मेळा. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जरी आम्हाला जायचं असेल तर अगोदर आम्हाला आमचा माथा चोखोबऱ्यांच्या चरणी ठेवावा लागतो दादा, तेव्हा पांडुरंगाचं दर्शन होतं आम्हाला. 18 पगड जाती जिथं एकत्र नांदतायत. हो, एखाद्या वेळेला मुसलमान जरी असेल तरी संप्रदाय स्वीकारतोय सज्जनो. हा कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नाभी जान विष्णुदास. लहान म्हणण्यामध्ये अगदी कोणी असेल, कुठल्या जाती धर्माचा असेल, मग एखादा उठेल आणि म्हणेल फक्त सर्वांना घेऊन चालतो तो संप्रदाय. यातायाती धर्म नाही विष्णुदास निर्णयात ऐसा वेदशास्त्र निर्णयात ऐसा वेदशास्त्र यातायाती धर्म नाही विष्णुदास निळव्याचा वेदशास्त्र, निळव्याचा वेदशास्त्र, वेदशास्त्र. यातायाती धर्म नाही, नाही बोला ना, नाही निर्णय तो ऐसा का शिवराज शास्त्री? निर्णय कोणाचा आहे? वेदशास्त्री शास्त्राचा हा निर्णय महाराज. तिथं कोणी कीर्तनकाराचा हा निर्णय नाहीये. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. पण दुर्दैव वाटतं आज सुद्धा संप्रदायाने जी परंपरा आम्हाला दिली, संप्रदायाने जो दंडक आम्हाला दिला, याच व्यास मंचावरनं ज्या वेळेला आम्ही संप्रदायाची विचारधारा समाजासमोर ठेवतोय, हे सांगताना खूप गोड वाटतं महाराज. इथं फक्त कंबर बांधल्यानंतर सांगताना खूप गोड वाटतं. संप्रदायाची ही विचारधारा आहे. या रे लहान थोर 18 पगड जाती जिथं एकत्र नांदतायत. पण दुर्दैव वाटतं जिथं कीर्तनकार सुद्धा जातीचा म्हणून घेतला जातो. हे किती वाईट आहे. कीर्तनकार कुठल्या जातीचा हे जर चेक केलं जाओ, कीर्तनकार सोडा, ज्या गावात जे कलाकार आपण बोलवतो, जे गायक वृंद बोलवतो आपण, जे साधक वर्ग बोलवतो, ते सुद्धा कुठल्या जातीचे हे जर चेक केल्या जात असतील तर कुठली विचारधारा देतोय आम्ही आज? या व्यासमंचावरती उभं राहून जर ज्ञानोबरांचे आणि तुकोबरांचे विचार आम्ही समाजाला फक्त आणि फक्त देण्यापुरते जर मर्यादित ठेवत असेल तर आमचं जीवन तरी काय आहे महाराज? आज कधीतरी वाईट वाटतं. संप्रदायामधील ज्ञानोबराय आणि तुकोबराय इतके गोड सांगता येतात महाराज. वक्तृत्व जर असेल तर ज्ञानोबराय सांगत असताना आमच्याही डोळ्यात पाणी असेल, तुमच्याही डोळ्यात पाणी असेल. तुमच्या डोळ्यात पाणी आणता येईल जर आमच्याकडे वक्तृत्व असेल. आमच्या डोळ्यात पाणी येत नसेल तर आम्ही झेंडू बाम लावू शकतो, पण तुम्हाला मात्र रडू शकतो. हा, पण एक सांगू दादा, ज्ञानोबराय तुकोबरायांचे जे विचार आम्ही समाजासमोर देतो, ज्या दिवशी ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतील ना, त्या दिवशी आमची परमार्थातली पहिली सुरुवात असेल सज्जनो, सुरुवात असेल परमार्थामध्ये आमची. किती दिवस सप्ताह करतोय आम्हाला माहिती नाही सज्जनो, पण ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण जर नित्य आमच्या जीवनात असेल, नाही सांगणार मी जास्त आपल्याला, फक्त ज्ञानेश्वरीच्या 100 वया प्रत्येक दिवशी आमच्या जीवनात ठेवा आणि तुकाराम महाराजांचे 5 अभंग कमीत कमी रोजचे नित्य पाठात ठेवा. शपथ घेऊन सांगतो, हे अभंग आणि ज्ञानेश्वरी एक दिवस तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही महाराज, रडवल्याशिवाय. या वेळेला ज्ञानोबरांच्या समाधीवरती डोकं ठेवलं महाराज. एक वेलनेस फॅमिलीमध्ये मी काम करतोय, मला ते सांगायचं नाही, फक्त एक क्रांती म्हणून वारकरी संप्रदायाचे एक होय होय वारकरी ग्रुप तयार केलेला आहे की जिथं ज्या लोकांनी आयुष्यामध्ये वारकरी संप्रदायाकडे कधी वळून बघितलं नसतं, तुळशीची पवित्र माळा कधी ज्यांनी हातात घेतली नसती, असे 70 वारकरी त्या ठिकाणी तयार झालेत. आणि त्यातच ज्ञानेश्वरी उपासक म्हणून एक ग्रुप तयार केला. प्रत्येक गुरुवारला ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय माझ्याकडे असेल, दुसरा अध्याय तुमच्याकडे असेल, तिसरा तुमच्याकडे असेल, आणि सकाळी 3 वाजेपासून 12 वाजेपर्यंत पूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण झालेलं असतं महाराज. यापेक्षा आणखीन काय करायचंय? हे ज्ञानोबराय तुकोबराय जर आपल्याकडून तसं नाही होत दादा, अजिबात होत नाही जरी आपण ठरवलं तरी, परंतु एखादा नित्य नेम ज्या वेळेला आपण स्वतःला देतो ना, त्यावेळेला ते आपोआप घडत असते. विठाल यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यावरती आपण स्पर्श करतोय की वारकरी संप्रदायाची ही विचारधारा आहे की इथं 18 पगड जाती. मग म्हणाल एखादा, विद्वानांना काय स्थान आहे या ठिकाणी? हो, तुकोबराय म्हणतात विद्वानांना देखील स्थान आहे. जर तुम्हाला असं वाटलं असेल की फक्त आणि फक्त सामान्य स्वीकारल्या जातात,
लहान म्हणण्यामध्ये अगदी तळागाळातले स्वीकारल्या जातात. तुम्ही जर विद्वान असेल तर तुमचा सुद्धा कस या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही. थोर या शब्दाला स्पर्श करून स्वहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनोनी गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दृष्टीते स्वहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी. तुमचाही कस इथं लागल्याशिवाय राहणार नाही. हा वारकरी संप्रदाय विढाला. विराट वारकरी संप्रदायामध्ये वैभव संपन्न संप्रदायामध्ये दादा आपला जन्म आहे आणि 58 वर्षापासून वारकरी संप्रदायाची ही ध्वजा आपण खांद्यावरती घेतलेली आहे अविरतपणे. आणि अनेक विद्वानांना आपण श्रवण करत आहात सज्जनो. काय वारकरी संप्रदाय. आणि त्याच आज शेवटचा मागणीचा दिवस माझ्यावरती आहे सज्जनो. आणि तुकोबर आहे काय गोड या ठिकाणी भगवान परमात्म्यासमोर संवाद करताना आपल्याला दिसत आहेत सज्जनो. वा. जगद्गुरु तुकोबराय म्हटल्यानंतर मागणी हा शब्द जरी आमच्या समोर आला तरी थोडंसं वेगळं वाटतं. हा, कारण एखाद्या व्यक्तीचं जीवनच असं असतं, वलय त्याने असं निर्माण केलेलं असतं. तुकोबराय आणि मागणी लगेच पाठीमागे यावं वाटतं. तुकोबराय आणि मागणी नाही करू शकत. हा, एखाद्या वेळेला कीर्तनकार मागणी करू शकतो. तुकोबराय मागणी ही वलय अजिबात जवळ जवळ येत नाही महाराज. आदरणीय ढाले गुरुजी जर समोर आले तर त्यांच्या नावाभोवती एक वलय तयार झालेलं आहे. कुठलं? गायन. काय वलय तयार झालेलं आहे? ढाले गुरुजीचं नाव समोर आलं की काय वलय निर्माण होणार? गायन. बोला ना, बोलताना तुम्ही सर्वजण फार कठीण आहे का? काहीच कठीण मलाच येत नाही. हे एक वलय निर्माण झालेलं असतं. तुकोबरायांचं जीवन म्हटलं की तुकोबरायांच्या जीवनासमोर महाराज एक वलय तयार झालेलं आहे. तुकोबराय आणि मागणी अहो शक्यच नाहीये. हा, हे पटतच नाहीये महाराज. एखाद्या वेळेला मृदंगाचार्य असेल आदरणीय महाराज श्री आहेत, त्यांचं नाव समोर आलं की त्यांनी त्यांच्या नावाचं एक वलय तयार केलेलं असतं की मृदंग हाच समोर येणार त्यांच्या. आदरणीय काल भाऊ या ठिकाणी वाजवण्याकरता होते. भाऊंचं नाव समोर आलं की काय समोर येतो? मृदंग समोर येतो. बरोबर आहे का? कारण त्यांनी त्यांच्यामध्ये एक वलय निर्माण केलेलं असतं. तसं तुकोबरायांचं नाव समोर आलं महाराज की त्यांनी त्यांच्या नावाभोवतीचे जे परमार्थातून जे साधनेतून जे वलय निर्माण केलेलं होतं मागणी. आणि तुकोबरायांचा हा अजिबात धर्म असू शकत नाही महाराज. पण तरी सुद्धा तुकोबराय मागताना आम्हाला दिसत आहेत. तुकोबराय इथं हट्टात्मक मागणी करताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. काय असेल बरं? तुकोबराय कधीही मागत नाहीये, परंतु मागताना जर आम्हाला दिसत असतील तर तुकोबराय काय मागतायत सज्जनो ऐकूया अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची दान दे गा देवा गार सानिध, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा गार सानिध, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा रे सानिध, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा गार सानिध, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा गार सानिध, हेची दान दे गा देवा, 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 तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, न भावा, न भावा, गुण गाईन आवडी गार सानिध, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी गार सानिध, गुण गाईन आवडी, तुझा विसरण तुझा
गुण गाईन आवड गुण गाईन आवडी. काय गोडवा आहे महाराज. यासाठीच म्हटलं की त्यांनी त्यांच्या नावाभोवती एक वलय तयार केलेलं आहे. हा तुकोबाराय सज्जनो या ठिकाणी मागत नाही परंतु मागताना दिसतायत. नोहे नोहे तुकोबारायचे मागतायत ना त्यांचा धिक्कार सुद्धा करतायत महाराज. हात पसरी जिने हा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने. अरे धिक्कार आहे ज्याचा जे मागत असतील ते. मग ते कोणी असेल महाराज. जो हात पसरत असेल त्याचा धिक्कार आहे. मग तो एखाद्या वेळेला कीर्तनकार जरी असला तरी, तो कथाकार जरी असला तरी त्याचा धिक्कार आहे महाराज. हो तुकोबार आहे. तुम्ही जर मागणाऱ्याचा धिक्कार करतायच मग तुम्ही अहो तुकोबार याही पुढे सांगतात अरे आमची खानदानी परंपरा सुद्धा नाहीये. काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित. काही मागणे अमानुचित, काही मागणे वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे अनुचित, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे हे आम्हा वडिलांची रीत जाणत असो. आपण एखाद्या वेळेला म्हणतो ना अरे हा भिकारी आहे काहीतरी मागतोय आपल्याकडं. सहज एखाद्या वेळेला एखादा व्यक्ती म्हणतो अरे तो खानदानी भिकारी आहे. त्याचा आजोबा मागत होता, त्याचा बाप मागत होता, आता आवल्यात पण तेच करणार आहे ना. ते काय नवीन काय करणार आहे. हे खानदानी भिकारी आहे. तसं आयुष्यामध्ये असे भरपूर खानदानी भिकारी आपल्याला बघायला मिळतात की जे कायम भिकारी असतात. पण तुकोबाराय म्हणतात ही आमची खानदानी परंपरा सुद्धा नाहीये. वडिलांची रीत जाणत असो. आम्ही नाही मागत आहे. मग तुकोबाराय जर तुम्ही मागत नाही, मागणाऱ्याचा धिक्कार करताना आपल्याला दिसताय, मग हे काय आहे. हेची दान देगा देवा. आणि पुन्हा मागत तर नाहीच पण चकारात्मक टाकलं हे ची. हे माहिती का कसं आहे. खाडकणे खांद्याच्या कानाखाली ठेवून द्यायची अशीच. आणि पुन्हा त्याच्या गालावून हात फिरवायचा. लागली का बाळा. अरे मारली की तू लागणारच आहे ना. ती आता मारली म्हटल्यावर लागणारच आहे. तुकोबारायांचे शब्द देवासोबत संवाद असाच आहे महाराज. एक तर नकोच. आमची इच्छा नाहीये मनसी काही, पण तुझ्या इच्छेसाठी. बघा कधी कधी काय असतं ना, एखाद्या वेळेला इच्छा नसते, मागतही नाही, पण आग्रह जर समोरून झाला तर मागावं लागतं बरं का. एक वेळचा प्रसंग आहे. लता दिदी. आणि लता दिदी गायन क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे. मग लता दिदी असले कुठलेही गाणे गात नव्हती लता दिदी बरं का. आजकाल कोणी कसले गाणे गातो तो भाग वेगळा. पण लता दिदी मात्र कुठलेही गाणे गात नव्हती. आणि लता दिदीकडे एक गाणं समोर आलं. कुठलं. मुझे बुड्ढा मिल गया. फक्त स्पर्श करतो तुम्हाला कळण्यासाठी म्हणून फक्त. हा लता दीदीकडे ते गाणं आलं आणि लता दीदीने सांगितलं ये गाना मैं नहीं गा सकती, ये चिट गाना है. अरे दीदी कुछ नहीं है उसमें ऐसा, बस आपको गाना है. लता दीदी ने बोला मैं नहीं गा सकती. R.D. वर्मन त्यांच्याकडं सांगितलं की सगळे गाणे लता दीदीने गायले आणि हे एक गाणं लता दीदी गाण्याकरता नकार देते. R.D. वर्मन स्वतः तिथं आलेत. लता दीदीची गाणं गाण्याकरता इच्छा अजिबात नाहीये,
पण आर डी वर्मन ज्या ठिकाणी आले आणि लता दीदीला आग्रह धरतायत की दीदी गाओ ना ही गाना. अरे नहीं मैं वो गाना नहीं गा सकती, वो चीट गाना है. अरे लता दी आपको गाना पड़ेगा. क्या है उसमें, बस थोड़ा सा तो है, लेकिन आपको गाना पड़ेगा क्योंकि सभी गाने आपने ही गाए हैं, तो ये भी गाना आपको गाना पड़ेगा. लता दीदीची इच्छा नाहीये, परंतु आर डी वर्मनसाठी लता दीदी गाणं गाते, इच्छा नाहीये. तुकोबरायांचा मागणं हा स्वभाव नाहीये. मग का मागतायत? आग्रह कोणाचा आहे? देवाचा आग्रह. इच्छा तर मुळात नाहीये, पण भगवान परमात्मा म्हणतायत म्हणून. पण ठीक आहे म्हटलं. काय मागितलं बरं? मग आता मागायचं तर नाहीच, आणि हट्ट महाराज हेची दान देगा गा देवा, हेची दान देगा. पण काय तुझा आयुष्यात तुकोबरांना म्हणजे भगवंताला असं वाटलं असेल की तुकोबरांचं भक्तीचं ऋण माझ्यावरती किती मोठं झालेलं आहे. भक्ती क्षेत्रामध्ये तुकोबरांचं जीवन म्हटल्यानंतर परमार्थमय जीवन महाराज. असं नव्हतं आमच्यासारखं फक्त कीर्तनापुरतच विठ्ठल विठ्ठल ते सुद्धा म्हणत नाही आपण. पण तुकोबरांचं जीवन जर बघितलं तर पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. हे तुकोबरांचं जीवन महाराज. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती झोपे रात्रंदिवस मन रंगले. ठेका ठेका जरा ठेका. देना अरे चरणी चित्त जडले, हाचे दुःख फिटले. राम धन्य झालो संसारे, संसारे धन्य झालो संसारे. ओ रात्रंदिवस मन रंगले, हरि चरणी चित्त जडले. विरहाचे दुःख फिटले, धन्य झालो संसारी, संसारी धन्य झालो संसारी. शिंक जांभळी कोकला, तुका वेळ वाया गेला, तुका वेळ वाया गेला, तुका वेळ वाया गेला. भाई खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला. की तुका वेळ वाया गेला. पूर्वार्ध काय? शिंक जांभळी. हा? शिंक जांभई खोकला. शीक जांभळी खोकला. आपला किती वेळ वाया जातोय? वेळच वेळ वाया जातोय महाराज. पण हरी रंगी चित्त रंगले, धन्य झालो. तुकोबरा म्हणतात या संसारी मी धन्य झालो. कोण? हरीच्या भजनामध्ये, हरीच्या नामस्मरणामध्ये मी दंग होऊन गेलो महाराज. काय भक्ती असेल हो. अखंड खंडेना राम कृष्ण नारायण. गोविंदाचे पवाडे, जय हो. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी
पवाडे हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे महाराज तुकोबराय फक्त म्हणत नाही तुझा विसर न व्हावा भगवंताला प्रार्थना तर करतायत मागणी काय मागतायत तुझा विसर न व्हावा एखाद्या वेळेला एखादा व्यक्ती शब्दाने व्यक्त होऊ शकतो महाराज पण कृतीने मात्र भिन्न असू शकतो लक्षात घ्या तुकोबराय तुझा विसर न व्हावा आतापर्यंत बघितलेले सर्व प्रमाण आपल्याला काय दाखवतायत की तुकोबराय भगवंतापासून बिलकुल दूर नाहीयेत दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे तुकोबराय सारखं त्या भगवंताचं चिंतन एका जनार्दने नित्य हरिते कीर्तन एका जनार्दने नित्य हरिचे कीर्तन आजारी शयनी सदा हरिते चिंतन सदा हरिचे चिंतन धन्य जगी तोचे एक हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव धन्य जगी तोचे एक हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदास्मरे वाचे धन्य जगी तोचे एक हरिरंगिणाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे आसनी शयनी प्रत्येक अवस्थेमध्ये महाराज फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन बापरे बाप तुझा विसर न व्हावा नोई नोई महाराज तुकोबराय एका ठिकाणी भगवंताला विनंतीच करतायत की देवा जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे शेवटचा श्वास चालू आहे माझ्या शेवटच्या श्वासाला सुद्धा माझ्या मुखामध्ये फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण असलं पाहिजे तुझं नामस्मरण रामकृष्ण हरी म्हणता जाओ माझा प्राण रामकृष्ण हरी म्हणता जाओ माझा प्राण राम राम म्हणता जाओ माझा रामकृष्ण हरी म्हणता जाओ माझा प्राण 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 हेची कृपा मागतसे हेची कृपा मागतसे रामकृष्ण हरी म्हणता जाओ माझा प्राण रामकृष्ण हरी म्हणता जाओ माझा प्राण रामकृष्ण हरी म्हणता जाओ माझा तुकोबरायांचे शब्द ज्यावेळेला येतात ना दादा अंगावरती शहारे उभे करतात राम कृष्ण हरी म्हणता जाओ माझा प्राण हेच कृपादान या पलीकडे काहीच नाहीये काहीच लागत नाही महाराज ही कृती आहे तुकोबरायांची एखाद्या वेळेला जर सुख प्राप्त होत असतील माझ्या जीवनामध्ये तर नकोय मला ते सुख ज्या सुखामुळे जगाचा मालक माझ्यापासून जर दूर जात असेल त्या सुखाची मला गरज नाहीये आगी लागू तया सुखा जेने हरी नये मुखा हरी नये मुखा आग लागू देतो सुखाला मला त्या सुखाची गरज नाहीये सच्चनो काय बोलताय तुकोबराय महाराज मला गरीब बनव गरीब कशासाठी आज आम्ही एक पामर म्हणून पामराची तर अपेक्षाच नसते महाराज कारण त्याला पामराला ईश्वराचं अस्तित्वच मान्य नाही तो काय मागणार आहे देवाकडं पामर आहे ना बऱ्याच वेळेला आपण म्हणतो पामर मागतो यार पामर काय मागणार ज्याला ईश्वराचं अस्तित्वच मान्य नाहीये तो पामर काय मागणार आहे पामर मागत नाहीये
मुक्त हा स्वतःला मुक्त झालेला असतो. मी वासुदेव तत्वतः. आता कोणाकडे मागणार आहे तो? जो स्वतःला देव समजतो, मुक्तही मागत नाही. एक संसारी तो मात्र मागू शकतो. ल्यावे द्यावे खरे असावे हेची करी हाव संसारी. आणि जिज्ञासू एक वर्ग आहे, तो एवढंच म्हणेल, काही मी उद्धार पावेन, हा काही कृपा करीन नारायण. ऐसे तुम्ही सांगा, करा समाधान चित्त माझे, काय मी उद्धार पावेन. हा? एक जिज्ञासू म्हणून मागू शकतो. पण तुकोबरायांचा जर विचार केला महाराज, तर तुकोबराय तर एक भक्त होते. आणि तुकोबराय ईश्वराला काय विनंती करतायत माहिती का? मला गरीब दे. आम्ही जर जगाचा मालक समोर उभा राहिला ना, तर आम्ही काय सांगू? वाढावे संतान गणी व्हावे धन धान्य, गणी व्हावे धन धान्य, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धन धान्य, धन धान्य. हा विषय आहे. हा विषय आहे. वाढावे संतान, गृही व्हावे. भक्त काय आहे? तुकोबराय देवाला प्रार्थना करतात, ए देवा श्रीमंती नकोय गडा, आग लागू दे त्या सुखाला. मग काय हो तुकोबराय, कशासाठी? मला फकीर बनव फकीर. तुका म्हणे करी फकीराचे येईल मुखी रात्र दिवस हरी, येईल मुखी कामले किती परस्पर विरोध आहे. वाढावे संतान कोण विषयी, आणि भक्त करी फकीराचे परी. कशासाठी फकीर तुकोबार आहे? रात्रन दिवस हरी येईल मुखी. मला सांगा, भगवंताचा आठव श्रीमंतीत होतो का गरिबीत होतो? कधी होतो? श्रीमंतीत. आहा हा, श्रीमंती आल्यावर तर महाराज वेगळाच माज असतो आम्हाला. भगवंताची आठवण तर सोडा, त्याच्याकडे बघायला सुद्धा वेळ नसतो महाराज. पण गरिबीतलं ज्या वेळेला जीवन असतं ना, त्यावेळेला मात्र आम्ही त्या भगवंताचा आठव करतो. महाराज कुंतीचा प्रसंग किती सुंदर आहे. भागवत कथा आपण ऐकली असेल कदाचित, पण तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर उभा आणतो महाराज. बघा, जगाच्या पाठीवर एक कुंती आई अशी होऊन गेली की ती जगाच्या मालकासमोर उभी आहे. आणि त्या देवाला सांगते, प्रभू आज तुझी ओळख झाली गडा. वाह, आज वाटले तू या जगाचा सम्राट आहे. भगवान परमात्मा काय करतायत? सर्वांना आवाज देतायत, ए भीम भैया, अर्जुन, नकुल, सहदेव, देखो आज बुआ ने मुझे इस ब्रह्मांड का मालिक बना दिया. क्या? आज बुआ ने, बुआ का मतलब होता है आत्या, आज बुआ ने मुझे इस ब्रह्मांड का मालिक बना दिया. अच्छा, तो ठीक है, मैं इस ब्रह्मांड का मालिक हूं, ठीक है, कोई दिक्कत नहीं है, लेकिन आज सबसे मेरी विनंती कि आज मुझसे आप कुछ ना कुछ मांग लेना. भीम भैया सामने आए और भीम भैया, भगवान ने कहा, बोलो भीम दादा आपको क्या चाहिए? भीम भैया ने कहा, वैसे ही सभी लोग मुझे पंक्ति पठान कहते हैं, क्योंकि हमारे परिवार में जितना भी भोजन, पंक्ति पठान जानते हो ना आप? गुरुजी दादा, इतकं खाते महाराज हे, मागच्याला राहील की नाही याची सुद्धा पर्वा नसते, एवढं खातात. हा, याला म्हणतात पंक्ती पठाण. काही काहींना खायची अक्कल नाही. अहो, ज्ञानोबरायांना खाण्याविषयी बोलावं लागलं दादा. ज्ञानोबरायांना, तुमच्या आमच्या खाण्यासाठी ज्ञानोबरायांनी एक ओळी खर्च केली. कुठं केली सांगा बरं? कुठली? आगा जिव्हेचा हात फाटे, सेविता वाटे गोमटे. खाताना फार गोड लागतं महाराज. या जिव्हेचा हात फाटे, ही जिव्हा एवढी थया नाचते महाराज. जरी त्रास असले स्वतःला तरी. एखाद्याला मुळव्याध आहे, नको खाऊन बाजरीची भाकर, पण लय आवडती त्याला. अरे मुळव्याध उठलाय ना, तुला गप्प ना जरा. बाजरीची भाकर, खारोड्या कोरड्या भलत्या आवडतील त्याला. मी नाव ठेवते, ज्ञानोबराय बोलतायत, आगा जिव्हेचा हात फाटे. खाताना किती गोड लागतं महाराज ते, पण परिणामी शेवटे अंतिमरण. ज्ञानोबराय खाण्याविषयी सुद्धा आम्हाला बोलतात महाराज. युक्त आहार, विहार, नेम, इंद्रियासी सार. अरे हे सगळं संतांनी आम्हाला सांगावं. म्हणजे आहाराविषयी सुद्धा संत आम्हाला बोलतात. विठाला विठाला काय सांगत होतो मी? पंक्ती
पठान। हमारे परिवार में जितना भोजन बनता है उसमें से आधा भोजन पूरा परिवार के लिए, और उसमें से आधा भोजन खुद मेरे लिए। लेकिन एक काम करना कन्हैया, खाते पीते हर समय बस मुझे तेरी याद बनी रहे। कन्हैया ने कहा ठीक है। नकुल सहदेव सबकी बारी आई, मेरे पास इतना समय नहीं है। लेकिन जब कुंती की बारी आई तो भगवान ने कहा बोल वो आपको क्या चाहिए। कुंती मैया ने कहा प्रभु मुझे और कुछ नहीं चाहिए। नहीं नहीं, आज तो मैं आपको देने के लिए तैयार हूं। कुंती मैया ने कहा कन्हैया नहीं चाहिए। नहीं बुआ, आज तुम्हें बोलने में विलंब होगा, लेकिन लाला तुम्हें देने में विलंब नहीं करेगा। अगर आप चाहती हो कि ब्रह्मा का पद आपको चाहिए तो हंसते हंसते मैं ब्रह्मा का पद, ब्रह्मा जी को उस गद्दी से हटा दूंगा और तुझे उस गद्दी पे बिठा दूंगा। बोले ना लाला, ना मुझे ब्रह्मा का पद चाहिए। तो क्या चाहिए? इंद्र का पद चाहिए। अगर चाहिए इंद्र का पद तो मैं इंद्र जी से उस गद्दी से हटा दूंगा और तुझे उस गद्दी पे बिठा दूंगा। ना लाला, ना ब्रह्मा का पद चाहिए, ना इंद्र का पद चाहिए। तो कहा चाहिए वो आपको? बोल तो सही। आपको बोलने में विलंब होगा, लेकिन ये लाला तुम्हें देने में विलंब नहीं करेगा। क्या कहा होगा कुंती ने? एक ऐसी मां होगी इस दुनिया में जो भगवान के सामने खड़ी है। भगवान ने खुद कहा क्या चाहिए। अगर हमसे पूछा जाता ना तो हम तो भगवान से बोलते कि थोड़ा रुकना, हम बड़ी इतनी लिस्ट बना के आपके सामने लाते। लेकिन कुंती मैया ने कहा नहीं कन्हैया, अगर देना ही चाहता है। बुआ ने ऐसे अपने साड़ी का पहलू भगवान के सामने ऐसा फैला दिया और कहा कन्हैया डाल दीजिए कन्हैया इस झोली में। कन्हैया दुख ही दुख भर दे, कन्हैया दुख ही दुख भर दे। विपदः संतु नशस्व तत्र तत्र जगत गुरु भवतो दर्शनम यत्स्यात् द पुनर्भव दर्शनात्। कन्हैया इस झोली में दुख ही दुख भर दे। कन्हैया कशासाठी मागितलं दादा दुःख? झोपले का तुम्ही? का तुम्ही झोप मागताय देवाला? ती दुःख मागती बिचारी, तुम्ही झोप मागताय का? नाही। कुंती मातेने जगाच्या मालकासमोर दुःख मागितलं महाराज, पण कशासाठी? कुंतीच्या जीवनातलं ते दुःख नव्हतं, कारण सर्व सुखाचे आगर जगाचा मालक तिच्या सोबत होता दादा विठाला। जगाचा मालक जर सोबत असेल दादा तर दुःख चालेल। कारण कुंतीच्या जीवनातला जर विचार केला तर जिचा जन्म झाला तिचा सांभाळ कोणी केला? जो नवरा मिळाला तो सुद्धा पिलियाचा मरीज, पिवळा रोग, म्हणजे त्याला एक असा पिवळा काहीतरी रोग झालेला होता, तो पांडुरोग, हा त्याचा मरीज। त्यानंतर पतीचं कुठल्याही प्रकारचं सुख नाहीये, त्याला श्राप लागलेला आहे की काम वासने जर पत्नीकडे धाव घेशील तर जळून भस्म होशील, म्हणजे पतीचंही काही सुख नाही तिला। दुर्वासाची कृपा होती म्हणून महाराज मंत्र प्राप्त झाले होते, त्यामुळे 3 स्वतःचे 2 माद्रीचे। परंतु महाराज गांधारीची 24 मुलं सुद्धा तिला त्या मुलांना मारण्याकरता 24 तास तत्पर राहत होते। एवढं सगळं दुःख तिच्या जीवनात होतं, पण हे दुःख कधी तिला वाटलं नाही, कारण जगाचा मालक तिच्या सोबत होता दादा। जगाचा मालक तिच्या सोबत होता। अरे जगाचा मालक सोबत असेल, दुःख राहतंय कुठून आपल्यावरती? हा, सुख के माथे सिल पड़े जो हरि हृदय से जाए, पलहारी वा दुख की जो पल पल नाम जपाए। दुख के माथे सिल पडे, त्या दुःखावरती पत्थर पडू दे, नकोय ते सुख मला। कुठलं? जो हरी हृदय से जाय। भगवान परमात्मा जर हृदयामधून जात असेल तर त्या सुखाची मला गरज नाही महाराज। भक्ती क्षेत्रामध्ये ही अवस्था ज्या दिवशी आमची होईल ना, ही अवस्था ज्या दिवशी आमची होईल ना, आम्हाला तर असं वाटतं कीर्तनात झोपा घेऊन देवा आम्हाला भेटला पाहिजेत। कीर्तनात आलो की असं वाटतं देव भेटला पाहिजेत। नाही दादा, कुंतीची ही अवस्था ज्या दिवशी आमची होईल त्या दिवशी देव तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। विठाला ही परमार्थातील महाराज एक फार उच्चतम स्थिती बघा। पराकाष्ठा केली तुकोबरायांनी सुद्धा महाराज, काहीच लागत नाही। ही कृती आहे हो, कृती।
फक्त बोलणं वेगळं, बोलतं तर सर्वांनाच येतं महाराज, पण कृतीतून जे जगणं आहे ना, तुका म्हणे करी फकीराचे परी. कशासाठी? रात्रंदिवस हरी येईल मुखी, या मुखातून सारखं अखंड तुझंच भजन व्हायला पाहिजेत. हे जीवन, ही जी कृती आहे, ही तुकोबरायांची कृती होती. काय मागताय तुकोबराय? तुझा विसर न व्हावा, आयुष्यामध्ये तुझा विसर झाला नाही पाहिजे. जगाच्या मालकाने तर डोक्यालाच हात लावले. भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता याला कुठेतरी विनंती केली तुकोबरायांना, मागा म्हणून. या बाबांनी तर डावच पलटून टाकला. तुझा विसर न व्हावा, बस एवढंच दान मला दे. पुन्हा दान बर का, दान मागितलं, दान, भीक नाही मागितली, दान मागितली. आणि देण्याकरता तो समर्थ आहे म्हणून मागितलं. पुन्हा सामर्थ्य सुद्धा लागेल ना, कोणाकडेही काही मागून कसं चालणार आहे? मी जर आज तुमच्या पुढे सांगितलं मला BMW पाहिजेत, असेल कोणी श्रीमंत पण देऊ शकतो का आता लगेच? पण जगाच्या मालकाला कुठल्या स्थितीत, कुठला काळ, वेळ, कुठल्याही क्षणाला काही मागा, सामर्थ्य होतं महाराज. समर्थाच्या घरी सकळ संपदा, समर्थाच्या घरी जगदंबदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा. नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, संगती पंगाती देवा सवेगळे, संगती पंगाती देवा सवेगळे. नाही तुटी कदा कासयाची, नाही तोटी कसयाची, संगती पंगती देवा सवेगळे. संगती पंगाती देवा सवेगळे, देवा सवेगळे. देवा सवेगळे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा. तुम्ही म्हणाल समर्थ म्हणजे जगाचा मालक आहे का? अरे हो, ऐसा जो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणणी शरण आलो. ऐसा तू समाधानाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणणी शरण आलो. ऐसा तू समर्थ समाधानाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. टाळी वाजवा एकदा. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, समर्थाचे घरी सकळ संपदा. इथं आम्ही देव आणि भक्त दोघांना सुद्धा घेऊ शकतो. समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थ म्हणण्यामध्ये आम्ही देव घेतला. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अहो संतांच्या बाबतीत प्रमाण द्या ना आम्हाला. हो आहे ना, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, भक्त ही समर्थ आहेत. समर्थाचे घरी सकळ संपदा. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचे घरी, समर्थाचे घरी सकळ संपदा. दोन्ही अंगाला आम्हाला चिंतन करता येऊ शकतं. आणि तुकोबाराय महाराज समर्थ होते आणि जगाचा मालक समर्थ होता ती इच्छा पूर्ण करण्याकरता. तुझा विसरण भावा. काय अपूर्वता आहे महाराज. भक्ती क्षेत्रातील ही फार मोठी क्रांती आहे आणि ही फार मोठी उच्च स्थिती आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. बरंच थोडीशी एक प्रक्रिया तुम्हाला सांगतो. भक्त भगवान परमात्म्या करता तुझा विसरण भावा, थोडीशी प्रक्रिया आहे का. जगाच्या मालका करता भक्त हे दुःखावर प्रेम करतात. कोणाचं उदाहरण बघितलं आपण? कुंती मातेच. जगाच्या मालका करता दुःखावर प्रीती करणारी कुंती माता ही आपण बघितली. तुकोबरांची ही प्रमाण आम्ही तुमच्या समोर दिले. मला फकीर बनव, मला गरीब बनव, केवळ तुझ्या भक्तीसाठी. अर्थात मला दुःख स्वीकार आहे तुझ्यासाठी. भगवान परमात्मा जर प्राप्त होत असेल तर त्या जगाच्या मालका करता आम्ही नरकावर सुद्धा प्रेम करू शकतो. राधेची स्थिती तुम्हाला सांगता येईल मला.
बरोबर आहे. पण लक्षात आलं असेल तुमच्या, भगवान परमात्म्या करता दुःखाचा स्वीकार, भगवान परमात्म्या करता नरकाचा स्वीकार, आणि जगाचा मालक जर प्राप्त होत असेल महाराज, तर त्या मालका करता आम्ही मोक्षाचाही त्याग करू शकतो. कशाचा त्याग? कोणाबद्दल बोलतोय मी? मोक्ष. जो किराणा दुकानात गेला आणि किलोभर साखर मागितली असा भेटत नाही आम्हाला. ज्या मोक्षाकरता लोकांनी अर्थात साधकांनी व अनेक ऋषी मुनींनी स्वतःला उलट टांगून घेतलं, तरी सुद्धा मोक्ष मिळत. किती मोक्ष आहे कोण सांगेल? किती मोक्ष आहे? 4 आहे. ज्ञानोबराय हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या उत्तरार्धात आम्हाला सांगतात, देवाचे द्वारी उभा क्षण अजून एक मोक्ष आहे महाराज. 4 तर ज्ञानोबरायांनी आम्हाला सांगितले, पण आणखीही एक मोक्ष भागवतकर्त्यांनी आमच्या समोर दिलेला आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, हे झाले 4 मोक्ष. पण अर्थात भागवतकर्त्यांनी आमच्याकडे जो मोक्ष दिलेला आहे त्याचं नाव आहे स्राष्टी. स्राष्टी सालोक्य कत्व दीयमानम न गृह्णाती विनामत सेवनम जनाः. स्राष्टी सालोक्य सामिप्य कत्व दीयमानम न गृह्णाती विनामत सेवनम जनाः. स्राष्टी कशाला म्हणतात? भगवंताचं जे ऐश्वर आहे ते ऐश्वर भोगणं याला म्हणतात स्राष्टी. विठाला विठाला पण भगवान परमात्म्या करता महाराज मोक्षाचाही त्याग करतात. जो मोक्ष सहज नाहीये, सलोकता, भगवंताच्या वैकुंठामध्ये राहणं, सलोकता, समीपता, भगवंताच्या अगदी जवळ राहणं महाराज, सलोकता, समीपता, स्वरूपता, भगवंताशी एकरूप होऊन जाणं, सायुज्यता, नस पुनरावर्तते, हा मोक्ष काय एकदा प्राप्त झाला की जन्म मृत्यूच्या कुचक्राच्या फेऱ्यातून व्यक्ती हा कायमचा सुटतो. आणि जगाचा मालक त्यांना सांगतो, ओ तुकोबर आहे, मोक्ष घ्या ना. कुठे नांदी लागली याच्या? अभंगाचं 3रं चरण. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा आणि संपदा, नलगे मुक्ती आणि नलगे मुक्ती आणि संपदा, आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा,
मोक्ष महाराज सहज प्राप्त होत नाही दादा, सहज नाही प्राप्त होत. तुकोबर आहे बघा. हा अभंग जर आपण एका थोड्या वेगळ्या अँगलनं जर घेतला ना महाराज, बघा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे आणि भगवान परमात्मा एक क्रिकेटचा सामनाच रंगतोय बघा याच्यामध्ये. पण ती ओव्हर असते 6 बॉलची, ही किती बॉलची आहे? 4 बॉलची. बॅटिंग कोण करतंय? बॅट कोणाच्या हातात आहे? तुकोबरायांच्या हातात आहे. आणि बॉल भगवंताच्या हातात आहे महाराज. इच्छा नाहीये मागण्याची, कोणाची? तुकोबरायांची. पण जगाचा मालक विनंती करतोय म्हणून मागितलं. पहिला जो टाकला महाराज तो फुलटॉस होता. असा हाणला तुकोबरायांनी, जगाचा मालक नुसता पाहतच राहिला, तो गेला कुठं? तुझा विसर न बाबा, ऋण कमी करायला गेलो, तो बाबा असाच पाहत राहिला. बॉलच सापडला नाही. ते तरी कुठेतरी कोणी कॅच घेतं, हा सापडलाच नाही असून महाराज. दुसरा बी फेकला भाऊ. काय करणार आहे बरं तुकोबारे तुम्ही? एवढा तर दूर आणला, पण काही फायदा आहे कायचा तुम्हाला? माझा विसर जर नाही झाला तुम्हाला तर काही उपयोग आहे का तुम्हाला? काही फायदा आहे का? तुकोबारे म्हणतील त्याचं टेन्शन तू घेऊ नको. दुसराही टाकला महाराज, तो सहज टाकला होता असा, पण तुकोबारांनी तोही असा सहज आणला की असा जमिनी लगत लगत कधी बाउंड्रीच्या पलीकडे गेला. भगवंताला तोही दिसला पण नाही डायरेक्ट. काय करणार आहे? गुण गाईन आवडी. बस तुझ्या गुणानुवादाचं मी चिंतन करील, हीच माझी आवड आहे. चला आपण गेलो 3ऱ्या चरणापर्यंत. 3रा जो टाकलेला आहे महाराज तो होता गुगली. हा लय खतरनाक असतो बरं का. इथं काय केलं महाराज? इथं आमिष दाखवलं, आमिष. बरोबर आहे का? हा गुगली जेव्हा येतो ना तेव्हा हा एवढा डेंजर येतो, असं वाटतं इकडं पडतो कारण तो लगेच इकडून निघून जातो, है की नाही? इथं काय केलं? तुकोबारांना आमिष दाखवलं. ओ तुकोबार आहे, काय माझं गुणानुवाद करता? माझा विसर कसल्या भानगडीत पडता यार राव तुम्ही. तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला मी मोक्ष देऊन टाकतो. काय देत तुम्हाला? मोक्ष. तुकोबारा म्हणतात मला कशाला बोलवतो त्या मोक्षाना? तो मोक्ष तर आमच्या घरची दासी आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. होय सांगवायसी तुका म्हणे, अरे आम्ही जसं राबवतो तसं करून घेतो. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे मोक्ष सुखानुलाता. भय नाही जन्म घेता, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुख अनुल्लाथा, मोक्ष सुख अनुल्लाथा. तुका म्हणे सत्ता, तुका म्हणे सत्ता, करू निकट सेवेची न लगे जाणावे, नेणावे न लगे जाणावे, नेणावे न लगे जाणावे, नेणावे न लगे जाणावे, नेणावे नेणावे न लगे जाणावे नेणावे मोक्ष सुखा हानू लाथा. महाराज ही गुगली आहे ना, आमिष दाखवलं बरं का. आमिष. मोक्ष घ्या मोक्ष. तुकोबाराय म्हणतात त्या मोक्षाची आम्हाला गरज नाही. एखाद्या वेळेला एखाद्याला मोक्षाची गरज नसते, पण पैशाची अभ्यास कोणाला सुटली महाराज? तुकोबारांना गुगली टाकली. ओ तुकोबाराय ठीक आहे, मोक्ष नाही लागत ना तुम्हाला, जाऊ द्या काही अडचण नाही ना, पण पैसे देऊ का तुम्हाला? न लगे मुक्ती. धन आणि संपदा एकच आहे. न लगे मुक्ती आणि संपदा. तुकोबाराय म्हणतात आम्हाला संपत्तीची सुद्धा गरज नाही महाराज. इथं मारून फेकला होता गुगली, पण तुकोबारायांनी सांगितलं हे दोन्हीही मला लागत नाही महाराज. जगाचा मालक विचार करतोय, मी आमिष देतोय. अरे मोक्षा करता लोक वेडे झालेत. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता नकोय ना मला, नाही सांगितलं मला. महाराज बघा काय असतं, एखाद्या व्यक्तीने एखादं वातावरण तयार करावं, एक वलय तयार करावं त्याचं. वाह एवढा सुंदर आहे, वाह एवढा सुंदर. एक सरळ उदाहरण देऊ का? एखादी मुलगी आहे, इथं बिना लग्नाचं कोण आहे? झालं का? झालं. नाव काय तुमचं? इकडे बी कोण नाही, आमचे सोडून द्या. इकडे इकडे बघू द्या आमदार. माऊली तुमचं नाव सांगा. तुमचंच वैभव. नाव तर वैभव आहे तुझं. वैभव दादा लग्न करायचं का? तो मला जमला आता. महाराज बोलले म्हटले आपलं होणार आहे आता. बरं वैभव दा लग्न करायचंय तुला,
ठीक आहे, आणि लग्न तुला करायचं, तुझा होकारही आला. बरं दादा, तुमचं नाव काय? मोठं जरा आलं का? होईल होईल. तुमचं नाव काय? आपण पहिले याचं जोडू ना, मग मोठ्याच बघू. आता हा इथं हजर आहे ना, जो हजर सोज आहे ना. तुमचं नाव काय? वा, तुमचंही नाव फार गोड आहे, मधुकर. वा वैभव दादा, मधुकर दादानी तुझ्यासाठी इतकी सुंदर मुलगी पाहिली. पकडूया बरं का आपण आता. इतकी सुंदर, इतकी सुंदर, इतकी सुंदर महाराज. वैभव म्हटला, तात्या मधुकर दादा सांगा ना किती सुंदर आहे हो. ते म्हटलं, अरे तू कीर्तनाला येतो, रोज कीर्तन ऐकतो, मुलगी इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, अरे 36 लक्षणाने युक्त आहे. तो म्हटला, लय कीर्तन ऐकले पण हे 36 गुणबिन काही आपण ऐकले नाही. ते तसलं काही सांगू नका आपल्याला, मुलगी कशी आहे ते सांगा. आता त्याला 36 लक्षणे हे काही माहिती नाहीये, पण तुम्ही म्हणता 36, तो म्हणतो मला जमत नाही, मला माहिती नाहीये. मग तुम्ही काय म्हटले? तुम्ही भरपूर कीर्तन ऐकले होते. तुम्ही म्हटले आता त्याला जशी त्याला समजेल तशी सांगूया आपण. मग तुम्ही काय सांगितलं? नसेल तुम्हाला ओळख, पण नाव ऐकलं होतं त्यांनी, वैभव. ते म्हटले मुलगी इतकी सुंदर आहे. वैभव विचारतो, किती सुंदर आहे सांगा ना, किती सुंदर आहे सांगा ना. मधुकर दादा म्हटले, अरे दुसरी ऐश्वर्या तीच आहे. वैभवनं तर मानच खाली घातली. माझा प्रश्न आता वैभवला असेल की त्यांनी तुझ्यासाठी इतकी रूपवती आणि सुंदर मुलगी, हे त्यांनी वातावरण तयार केलं बरं का. एवढी सुंदर आहे, एवढी भारी आहे, 36 लक्षणांनी युक्त आहे, अशी रूप म्हणजे देखणी आहे, युट्यूब सगळं, पण त्याला कळालं नाही म्हणून यांनी सांगितलं दुसरी ऐश्वर्या आहे. वैभव तुझं काय उत्तर असेल आता? पहिलीच भेट ना भावाला, मला जर ऐश्वर्या भेटत असेल तर मी खायला सोडू? हा, वैभवचं कशाला दादा? अरे एखादं 90 वर्षाचं म्हातारं टणकून उभं राहू शकतं, ऐश्वर्या जर पुढे आली तर. बरोबर आहे का? पण तरी सुद्धा चला थोडं सिद्धांताकडे या. पण वैभवनं सांगितलं भर 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 भर, एवढी भारी का ती? एक काम करा ना मधू दादा, दुसरं तुम्हीच करून घ्या ना, तुम्हीच करून घ्या ना. अहो असंच आहे. अरे हा मोक्ष असा, हा मोक्ष असा, एवढं भारी वातावरण जगाच्या मालकाने तयार केलं महाराज. तुकोबराय म्हणतात, बर बर एवढा भारी का मोक्ष? असं आहे का? एक काम कर ना, तुझ्याकडेच राहू दे त्याला. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ देवा. अरे बाबा तुम्ही दुर्लभ देवा, दुर्लभ देवा. मोक्ष तुमचा देवा, मान्य आहे आम्हाला देवा, तुमचा मोक्ष दुर्लभ आहे. मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो ठेवा. दुर्लभ मोक्ष तुमचा मान्य आहे आम्हाला, पण मला त्याची गरज नाहीये. न लगे मुक्ती, मला मुक्तीची गरज नाहीये, आम्हाला नुक्तीची गरज आहे फक्त. मोक्ष कुठे घेऊन बसलो महाराज आम्ही? न लगे मुक्ती, न लगे संपदा, आम्हाला धनही लागत नाही, संपत्तीची तर लालसाच नाही महाराज आम्हाला. विठाल विठाल. सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. आम्हाला त्याची सुद्धा अभिलाषा नाही. नाही तुझा काही मागत संपत्ती, आठवण चित्ते असू द्यावी, आठवण चित्ते असू द्यावी. काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी, आठवण चित्ती असू द्यावी. नाही तुझं काही मागत, आठवण चित्ती असू दे. देवा या भानगडीत पडूच नको. तो हा कुठला टाकला होता? गुगली. असा हानला पाठीमाग महाराज. जगाचा मालक म्हणतो कुठं गेला रे? सापडलाच नाही महाराज. आता चौथाले भारी महाराज. काय केलं? पहिला डायरेक्ट हाणला तर सापडलाच नाही. दुसरा असा जमिनीला खेळून गेला महाराज. तिसरा पाठीमाग हाणला. आता जगाचा मालक कुठला टाकणार माहिती आहे का तुम्हाला? यारकर असतो. यारकर माहिती ना तुम्हाला? तो असा आरपारच येतो डायरेक्ट, लगे त्रिफळा
धाडकन उठतात. जर समोरचा जर शहाणा नसेल आणि तो जर चतुर नसेल किंवा त्याच्यातून जर तो हुकला ना तर त्रिफळा उडतो. हा यारकर देगाच्या मालकाने कुठला टाकला महाराज? यारकर म्हणजे भीतीचं वातावरण आहे. तो गोबर आहे. माझा विसर नको हो मान्य आहे. मोक्ष नको आहे, संपत्ती नको आहे. मग माझा विसर जर नको असेल तर गोबर विसरले का तुम्ही? तुम्हाला गर्भशयात सुद्धा यावं लागेल. हा यारकर आहे बरं का. ही भीती आहे भीती. तुकोबरायांना जगाचा मालक आता भीती दाखवतोय महाराज. तुम्हाला गर्भशयात यावं लागेल ना. अहो गर्भवासाचं दुःख तुम्ही स्वतः तर व्यक्त होता. काय सांगू? गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. नाकी तोंडी कुर्म किडे गर्भवतीचे दुःख गाडे पुन्हा पुढे सांगावे. गर्भवास समम दुःख न भूतो न भविष्यती. एवढं भयावह दुःख गर्भवासाचं आहे. तुकोबाराय घाबरले ना? गर्भवासात यावं लागणार आहे तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात ए भाऊ गर्भवासाची भीती कोणाला दाखवतो? मग एवढी साधना जर आम्ही करतोय तर तेवढा सांभाळ करणं आमचा. शेवटचा चरण. तुका म्हणे गर्भवासी 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 हो तुका म्हणे गर्भवासी 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 तुका
जोडी गुणा गाईन आवडी हो गुणा गाईन आवडी गुण गाईन आवडी हो गुण गाईन आवडी हो गुण गाईन आवडी गुण गाईन गुण गाईन गुण गाईन आवडी. अत्यंत सुंदर महाराज. एकच विनंती करून जाईल. बघा, काळाच्या पडद्याआड तर 2 कलाकार गेलेच, पण जे आहेत ना गडा, त्यांच्यावरती प्रेम करा. खूप मोठी साधना आहे बरं ही. जीवावर उदार होऊन दादा एक स्वतःची पत्नी असेल, मुलं असेल, सर्वस्वाचा त्याग करून आज ही मंडळी बाहेर असतात. एक आनंद तुम्हाला देत असतात. मी आयुष्यात कधी या गोष्टीला स्पर्श नाही केला महाराज, पण मैत्रिणी परवा दिवसपासून मृदंग हा शब्द जरी किंवा ते आठवलं ना, मी आमच्या गणाला 10 वेळा म्हटलं असेल. काय करू म्हटलं गडा, ते चित्रच डोळ्यासमोर जात नाही रे. फार मोठी वाईट घटना. जे झालं ते झालं दादा, परंतु कलाकारांना कधी नाराज करू नका. एखादा बघता येतो गडा आपल्याकडं, खूप सारं घेऊन जातो रे. यांना तुडवल्या जातं गडा. हां, सहजतेनं दुर्लक्ष करतो आपण यांच्याकडं. मी विनंती करतो दादा, जो माऊली असेल ना, मी नारदाच्या गादीहून, मी कीर्तनाचे गुरुजी कधीच पैसे ठरवत नाही, कधीच नाही. हां, आयुष्यात नाही, ठरवणारही नाही. ही भगवंताला विनंती आहे माझी, कधीच नाही ठरवणार. पण त्या माऊलीला माझ्याकडून मी 11,000 रुपये देतो. त्यांचा फोनपे नंबर असेल, काय असेल, आणि तुमच्याकडंच किंवा तुमच्या फोनपेला वगैरे मी ते पैसे देणार आहे. पण खरंच काळजी घ्या यांची. हा, एकदा परत जोरदार टाळ्या द्या यांच्यासाठी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकोबार आहे. गर्भवासी सुखे घालावे हा वशिला एक काय? हा? ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला. हे काय गर्भवास म्हटलं की ज्या दरवाजातून जायचे, जो दरवाजा जर दुःखाचाच असेल तर तिथं सुखच काय असणार आहे हो? गर्भवासामध्ये दुःख सुखे घालावे आम्हासी असं चालणार नाही. तुकोबाराय म्हणतात मलाही मान्य आहे गडा, पण आमच्याकडं रिझर्वेशन आहे. बघा, प्रवास असतो रेल्वेचा. सुखद प्रवास कुठला आहे? ज्याच्याकडे रिझर्वेशन असेल त्याचा प्रवास किती सुंदर असतो, किती सुखद असतो. इतका सुखद असतो महाराज, त्या सीटवरती जो बसतो ना, त्याला असं वाटतं अख्खी रेल्वे माझ्या बापाने खरेदी केली. हा, वजनात असतं ते. एखादा स्टॉप जर आला तर उतरल, खाली जाईल. कोणी जर बसलं तर लगेच तिकीट आहे, तिकीट आहे भाऊकडं. आणि ज्याच्याकडे तिकीट नसतं तो किती पण श्रीमंत असू द्या, ते असं चोरासारखं जात आहे. भाऊ थोडी जागा, भिकाऱ्यासारखं आहे, थोडशिक. तुकोबाराय हे काय कुठलं रिझर्वेशन आहे? तुकोबाराय म्हणतात हो, माझ्याकडं रिझर्वेशन आहे. आणि मी ते तयार. कुठलं रिझर्वेशन आहे? नाम साधनेचं रिझर्वेशन माझ्याकडं आहे. आणि ज्याच्याकडे राम साधनेचं रिझर्वेशन असेल त्याला गर्भवासाचं दुःख काहीच करू शकत नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी आसता नाम तुझे. तुझं नाम जर आमच्या हृदयामध्ये आहे, हे रिझर्वेशन आम्ही तयार केलंय. म्हणून काही उपकार करत नाहीये तू आमच्यावरती. सुखे घालावे आम्हासी हा यारकर होता महाराज, पण असा हाणला ना भगवान परमात्मा म्हटले भाऊ हारलो, मी हारलो, तू जिंकला. विठोबार कुमाये ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोली दिले गुरुवेळे वाकुडे उत्तर कर क्षमा परत.